नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र तुषार आणि स्वागत आहे मराठी फॉरेक्स ट्रेडिंग विथ तुषारमध्ये। मागच्या भागात आपण फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल बेसिक माहिती घेतली। आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत लॉट साईज म्हणजे काय, लेव्हरेज कसं काम करतं आणि रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं। तर चला सुरुवात करूया। फॉरेक्समध्ये लॉट साईज म्हणजे तुमच्या ट्रेडचं प्रमाण, म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये किती युनिट्सने ट्रेड करत आहात। साधारणपणे 3 प्रकारचे लॉट असतात। एक स्टँडर्ड लॉट, एक लॉट इज इक्वल टू 1 लाख युनिट। 2 मिनी लॉट, 0.10 लॉट इज इक्वल टू 10,000 युनिट। 3 मायक्रो लॉट, 0.01 लॉट इज इक्वल टू 1000 युनिट। उदाहरणार्थ तुम्ही युरो USDमध्ये 0.10 लॉट बाय केला तर याचा अर्थ तुम्ही 10,000 युरोवर ट्रेड करत आहात। लॉट साईज मोठे असेल तर प्रॉफिट पण जास्त, पण लॉससुद्धा तितकाच जास्त होऊ शकतो। आता पाहूया आपण लेव्हरेज म्हणजे तुमच्याकडे असलेल्या पैशापेक्षा जास्त प्रमाणात ट्रेड करण्याची ब्रोकरकडून मिळणारी सुविधा। उदाहरणार्थ तुमच्याकडे $1000 आहेत आणि ब्रोकर लेव्हरेज देतो 1:100, म्हणजे तुम्ही $1000 इंटू 100 इज इक्वल टू $1 लाख पर्यंत ट्रेड करू शकता। हे ऐकायला छान वाटतं, पण लेव्हरेज डबल एज स्वॉर्ड आहे। प्रॉफिट वाढतो पण लॉससुद्धा पटकन वाढतो। सोपी भाषा, लेव्हरेज म्हणजे गाडीला टर्बो लावल्यासारखं। स्पीड मिळते पण कंट्रोल नसेल तर अपघात नक्की। रिस्क मॅनेजमेंट म्हणजे ट्रेडिंगमध्ये टिकून राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट। त्यासाठी काही बेसिक नियम आहेत। 1 to 2% रूल म्हणजे एका ट्रेडमध्ये तुमच्या कॅपिटलचा 1 ते 2%पेक्षा जास्त रिस्क घेऊ नका। स्टॉप लॉस, प्रत्येक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस ठेवा जेणेकरून लॉस मर्यादित राहील। पोझिशन सायझिंग, तुमच्या अकाउंट बॅलन्स आणि स्टॉप लॉसनुसार लॉट साईज ठरवा। इमोशन कंट्रोल, लोभ किंवा भीतीवर आधारलेले डिसिजन घेऊ नका। लक्षात ठेवा, ट्रेडिंगमध्ये कॅपिटल वाचवणं हीच पहिली प्रायोरिटी आहे। प्रॉफिट आपोआप येतो जर तुम्ही लांब पल्ल्यासाठी खेळलात तर मित्रांनो, आज आपण लॉट साईज, लेव्हरेज आणि रिस्क मॅनेजमेंट याबद्दल सोप्या भाषेत समजून घेतलं। पुढच्या भागात आपण बघू टेक्निकल ॲनालिसिस बेसिक आणि चार्ट पॅटर्न कसे ओळखायचे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।